तर कसं काय म्हणते जय महाराष्ट्र मित्रांनो. मी बरेच दिवस ऑफलाईन होतो यार. थोडे एक्झाम वगैरे होते, रिझल्ट वगैरे होता. त्यामुळं मी व्लॉग डेली अपलोड करू शकलो नाही, त्यासाठी सॉरी. पण मी ट्राय करेन की आता व्लॉग रेग्युलर येईल. सेमिस्टर 1ची एंडिंग आपली एकदम तगडी झाली होती आणि आता सेमिस्टर 2ची एंडिंग पण तगडी व्हायला पाहिजे होती. पण ट्विस्ट असा आला होता, सेमिस्टर 1च्या एक्झामच्या 15 डेज अगोदर आमचा सिलेबस आणि कंप्लीशन कंप्लीट होतं. पण या सेमिस्टर 2ला ते कंप्लीट नव्हतं. पण या 30पर्यंत आहे आणि लिटरली माझं कंप्लीशन आणि सिलेबस दोन्ही पण झालेलं नाही आहे. होणार आहे, कसं ॲडजस्ट होणार आहे ते मलाही काही माहीत नाही आहे. पण बघूया. एनिवे पटकन तयारी वगैरे केली आणि मी निघालो कॉलेजसाठी. आज लेक्चर कमी होते थेअरीचे आणि प्रॅक्टिकल होतं. तर पटकन थेअरीचे लेक्चर अटेंड केले आणि मी बसलो प्रॅक्टिकलसाठी. आज पी-पी-एचचं प्रॅक्टिकल आणि पी-पी-एचच्या प्रॅक्टिकलमध्ये मला क्रेज वाटतो, कारण की त्याच्यात माझे कोड रन होतात. ऑल्दो ते मी पाहूनच करतो. पटकन प्रॅक्टिकल वगैरे रन केले आणि मी निघालो रूमकडे. आता आपली बाकीचे मित्रमंडळी सगळे गेले होते घरी. त्यामुळे पटकन फ्रेश वगैरे झालो, रेस्ट वगैरे केला आणि मी निघालो जिमसाठी. तुमच्या भावाला वाटलं की त्याची बॉडी टोटली अनफिट आहे. त्यामुळे त्याने डिसाईड केलं की आपल्याला जिमला जायचे. जिमला गेलो, थोडं वर्कआउट वगैरे केलं आणि मी निघालो परत रूमकडे. रूमवर आलोच की आपले डबे वगैरे आले होते. त्यामुळे पटकन जेवण वगैरे केलं आणि मी बसलो डायरेक्ट कंप्लीशनसाठी. आता बघूया भाई कसं होणार आहे कंप्लीशन, कसं होणार आहे सबमिशन, कसं होणार आहे आमचा सिलेबस. तर त्याच्यासाठी स्टे ट्यून. आजसाठी एवढंच भाई. जय महाराष्ट्र.